गोळीबार आणि कोयत्याने वार, भर चौकात हत्येचा थरार. माजी नगरसेवकाच्या हत्येने पुणे हादरलं. पुण्यातली गुन्हेगारी आता दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालली आहे. अशातच रविवारी रात्री माजी नगरसेवकावर झालेला गोळीबार हा शहराला हादरवून टाकणारा होता. रविवारी रात्री पुण्यात फिल्मी स्टाईलने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. आधी लाईट घालवली, त्यानंतर आंदेकर एकटेच असल्याचं हेरत त्यांच्यावर भर चौकात गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने वारही केले. बघता बघता आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले तर आरोपी पसार झाले. ही घटना पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी घडल्याने शहरात एकच घबराट पसरली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि आंदेकर यांना केईएम रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी आंदेकर यांना मृत घोषित केलं. हा झाला घटनेचा थरार. पण या हत्येमागची खरी स्टोरी आता समोर येऊ लागली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात आंदेकर यांची हत्या त्यांचे सख्खे दाजी आणि कुख्यात गुंड गणेश कोमकर याने केल्याचं समोर आलंय. हा घरगुती वाद असल्याचं बोललं जात आहे. तसं पाहायला गेलं तर आंदेकर यांचा देखील इतिहास गुन्हेगारीचाच आहे. गेल्या 25 वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता. प्रमोद माळवतकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज आंदेकरांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. सूर्यकांत आंदेकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या असून 1985 पासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. नुकतेच बंडू आंदेकरसह इतर 6 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आला होता. पण या प्रकरणी त्यांना जामीनही मिळाला होता. गुन्हेगारी विश्वात असलेल्या दबदब्याचा फायदा घेत आंदेकर कुटुंब हे राजकारणातही सक्रिय होतं. पुणे महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वनराज आंदेकर यांच्या आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012च्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेविका होत्या. त्यासोबतच वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे सुद्धा नगरसेवक होते. तसेच वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौरही होत्या. वनराज आंदेकर यांची हत्या सख्ख्या दाजीनेच केल्याचं बोललं जात आहे. गणेश कोमकर हे बंडू आंदेकर यांचे जावई आहेत. आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती. वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं. पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड, तुषार कदम अशी या आरोपींची नावं आहेत. सध्या पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी केली जाते. त्यामुळे पोलीस तपासात आणखी काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण घटनांसाठी आणि घडामोडींसाठी माय महानगर लाईव्हच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका. तसंच यूट्यूब चॅनेलही सबस्क्राईब करा.